तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे बिगेस्ट कॅप्रॉन मिस्टेक्स, जे की खूप स्टुडंट करतात. चांगले पर्सेंटेज असून सुद्धा त्यांना चांगलं कॉलेज भेटत नाही, कारण की त्याच्यामागे खूप रिझन्स आहेत. ते आपण समोर व्हिडिओमध्ये बघणारच आहे. तर सगळ्यात फर्स्ट मिस्टेक आहे की ओन्ली ब्रँड नेम्स बघून कॉलेज सिलेक्ट करणं. तर काही स्टुडंट फक्त ब्रँड नेम बघतात आणि कॉलेज सिलेक्ट करतात, पण त्याच्यामध्ये ते हे चेक नाही करत की ब्रँचेस किती आहेत, ब्रँचेसचा रेकॉर्ड काय आहे, प्लेसमेंटचा रेकॉर्ड काय आहे, कोडिंग कल्चर तिथे ठीकठाक आहे की नाही, तिथला अकॅडमिक्स रेकॉर्ड कसा आहे. ह्यासुद्धा गोष्टी एका स्टुडंटनी व्हेरीफाय केलं पाहिजेत, कारण की एकदा जर तुम्ही ॲडमिशन घेतली तर 4 वर्षासाठी तुमचं करिअर त्या कॉलेजवरती डिपेंडंट राहतं. दुसरी मोठी मिस्टेक असते की ब्लाइंडली फॉलो द यूट्यूबर्स. म्हणजे असं नाही की प्रत्येक यूट्यूबर चुकीची रँकिंग देतो. प्रत्येकजण रँकिंग देतो त्यांच्यानुसार ती बरोबर पण असते, पण कुठे ना कुठे ती तुम्ही तुमच्या एंडने क्रॉस चेक केली पाहिजे. त्या कॉलेजच्या वेबसाईटला व्हिजिट करणं, तुम्ही जी तुमची एक लिस्ट प्रिपेअर करसाल त्यामध्ये नक्कीच त्या कॉलेजचे वेबसाईटला व्हिजिट करून त्या कॉलेजचे प्रिव्हियस इयरचा रेकॉर्ड, प्लेसमेंट रेकॉर्ड चेक करणे हे तुमचं काम आहे. आणि हे तुम्ही इझिली बघू शकता. कॉलेजचं नाव जरी टाकलं त्यांची वेबसाईट अवेलेबल राहते, तिथे जाऊन त्यांच्या सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही प्लेसमेंट बघू शकता. तिथले पासिंग पर्सेंटेजसुद्धा तुम्ही चेक करू शकता की तिथले टॉपर्सची काय रँकिंग होती, किती त्यांनी मार्क वगैरे मिळवले. तर भरपूर गोष्टी तुम्ही चेक करू शकता. थर्ड नंबरची मिस्टेक आहे ॲव्हरेज पॅकेज बघून एक्सायटेड होणं. फॉर एक्झाम्पल, एखाद्या कॉलेजचं हायस्ट पॅकेज केलं असेल 45 लाख, तर याची गॅरंटी नाहीच आहे की नेक्स्ट इयरसुद्धा ते 45 लाखचं पॅकेज तुम्हाला मिळेल. तर कुठल्याही कॉलेजचं जर तुम्हाला प्लेसमेंट रेकॉर्ड बघायचं असेल तर ॲव्हरेज प्लेसमेंट रेकॉर्ड बघावं लागेल की जास्त हायेस्ट नाही, बट मिडलमधले पॅकेजेस किती गेले, त्यावरून एक तुम्ही गेस लावू शकता की इथले प्लेसमेंट कसं आहे, इथला प्लेसमेंट रेकॉर्ड काय आहे, इथे कुठल्या टाईपच्या कंपनी येत आहेत. तर यासाठी सुद्धा तुम्ही कॉलेजच्या वेबसाईट नक्कीच चेक केला पाहिजेत. जे कॉलेजेस तुम्ही फॉर्ममध्ये भरणार आहे, कॅपराऊंडमध्ये भरणार आहे, मी तर सांगतो तर प्रत्येक कॉलेजच्या वेबसाईटला जाऊन तुम्ही चेक केलंच पाहिजे. तिथला प्लेसमेंट रेकॉर्ड काय आहे, तिथलं पासिंग पर्सेंटेज काय आहे, कसं तिथलं अकॅडमिक्स आहे, क्लब वगैरे कुठले, सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटून जाते. थोडं रिसर्च करावं लागतं. चौथ्या टाईपची मिस्टेक आहे की ब्रँच इग्नोर करणं. बरेचसे मुलांचं मिसकन्सेप्शन हे राहतं की मी एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये मेकॅनिकल घेऊन सॉफ्टवेअर इंजिनियर बनेल, जे की शक्य पण असतं, अशक्य असं नाही आहे. बट एवढं लक्षात घ्या की तुम्ही 4 वर्ष मेकॅनिकल इंजिनिअरिंग शिकल्यानंतर तुम्हाला सॉफ्टवेअरमध्ये एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावं लागतात. तुम्हाला त्याचे टेक्निक शिकावं लागतात, त्याचे स्किल्स ॲड ऑन करावं लागतात. आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग केल्यानंतर एवढं करणं थोडंसं कुठं ना कुठं डिफिकल्ट जातं. तर त्यामुळं नक्कीच ब्रँच इग्नोर करू नका. जर तुमचं फिक्स्ड आहे, तुम्हाला सॉफ्टवेअर इंजिनियरच बनायचं, ट्राय करा त्याच रिलेटेड ब्रँचमध्ये जाण्याचं, नो की डायरेक्ट कोअरमध्ये. कोअरचे पण वेगळे त्यांचे बेनिफिट्स राहतात, ते पण एक चांगलं वेगळं फील्ड आहे, तर तो टॉपिकसुद्धा वेगळा असेल. 5व्या नंबरची मिस्टेक आहे लोकेशन इग्नोर करणं. लोकेशन खूप मॅटर करतं, कारण की जर तुमचं कॉलेज मुंबई, पुण्यासारख्या सिटीमध्ये असलं तर नक्कीच तुम्हाला तिथले इंटर्नशिप ऑपॉर्च्युनिटीज भारी भेटतात. इंडस्ट्रियल एक्सपोजरसुद्धा तुम्हाला नक्कीच भेटतं, जसं मी प्रत्येक एक व्हिडिओमध्ये बोलतो. आणि स्टार्टअप इकोसिस्टम असल्यामुळं तुम्हाला एक चांगलं जॉब रिप्लेसमेंटसारख्या स्कीमसुद्धा तुम्हाला भेटू शकतात. हां, पण याचा अर्थ असं सुद्धा नाही की लोकेशन पुणे मुंबई असलं तरच कॉलेज चांगलं राहील. असे पण भरपूर कॉलेज आहेत. फॉर एक्झाम्पल वालचंद, PCSOE, HGGS हे असे कॉलेज आहेत जे पुण्याच्या बाहेर आहेत, पण तिथले प्लेसमेंट रेकॉर्ड वगैरे पण चांगले मुलांना भेटतात. 6 नंबरचा आहे की पिअर ग्रुप इग्नोर करणं. पिअर ग्रुप तुमचं कधी ग्रोथ डिसाईड करू शकतो, कारण की ज्या कॉलेजमध्ये कॉम्पिटिशन असणार त्या कॉलेजमध्ये नक्कीच तुमचे स्किल्स पॉईंट टू पॉईंट इम्प्रूव्ह होतच जाणार. त्यामुळे कधी पण चेक करा तिथले ग्रुप्स कसे आहेत, तिथले क्लब्स कसे आहेत, तिथे मोटिवेशन मिळते का नाही, नवीन नवीन क्लब्स आहेत की नाही, अपॉर्च्युनिटीज कशा भेटतात. तर ह्या गोष्टी पण चेक केल्या पाहिजे. 7व्या नंबरचा पॉईंट आहे की कॅम्पस लाईफ बघून डिसिजन घेऊ नका. जर कुठलं कॉलेज एकदम भारी दिसतं आहे, तिथला कॅम्पस एकदम फॅन्सी आहे, ग्लास डोअरसारख्या बिल्डिंग्स आहेत, मस्त बिल्डिंग्स आहेत, त्यांनी तुमचं करिअर डिसाईड होणार नाही. तुमचं करिअर डिसाईड करणारी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे कॉलेजचं अकॅडमिक्स रेकॉर्ड. त्यामुळं सगळ्यात पुन्हा एकदा मी सांगतो की ते चेक करा. 8व्या नंबरची कॉमन मिस्टेक आहे बॅकअप कॉलेज नाही ठेवणे. एकाच कॉलेजवरती डिपेंडंट राहणं ही पण खूप मोठी चूक असू शकते, कारण की तुम्हाला नेहमी कॅप राऊंडमध्ये कुठलं कॉलेज लागणार आहे हे कोणीच कन्फर्म सांगू शकत नाही. त्यामुळे बॅकअप कॉलेजसुद्धा ठेवा. तुमच्या लिस्टमध्ये असे 2-3 कॉलेज ठेवा की जे तुम्हाला लागले तर तुम्ही ब्लाइंडली त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणारच, आणि त्यानुसार फर्स्ट रँकिंग, सेकंड रँकिंग, थर्ड रँकिंग तुम्ही फिक्स्ड करा. 9th नंबरची मिस्टेक आहे सिनियरशी टॉक नाही करणं. म्हणजे ऑफिशियल वेबसाईटवर फक्त पॉझिटिव्ह साईड दाखवली जाते, पण तुम्हाला त्या कॉलेजचा सगळा जो रिव्ह्यू असतो तो तुम्हाला एक चांगला सिनियर देऊ शकेल. तर आजच्या काळामध्ये इंस्टाग्राम आहे, भरपूर असे प्लॅटफॉर्म्स आहेत की जिथनं तुम्ही कोणालाही इझिली कॉन्टॅक्ट करू शकतात. ट्राय करा. जर होत असेल तर सिनियरशी टॉक करा त्या कॉलेजचा,
त्यांच्याकडनं रिव्ह्यू घ्या, कसं आहे कॉलेज, काय कॉलेजचं करिक्युलम आहे. कारण की वेबसाईटवर सुद्धा ते तुम्हाला पॉझिटिव्हनेस दाखवणार ऑब्व्हियसली, पण तिथला जो एक स्टुडंट आहे तो तुम्हाला पूर्ण रिॲलिटी चेक त्या कॉलेजबद्दल देऊ शकेल. 10th नंबरचा पॉईंट आहे की कॅप राऊंड लास्ट मोमेंटला समजून घेणं. नेक्स्ट, स्टुडंटला डेडलाईन येते तरी कॅप राऊंडच्या बाबतीत काहीच माहिती नसतं. डॉक्युमेंटेशन काय लागणार आहे ते माहीत नसतात. प्रेफरन्स ऑर्डर कसा सेट करायचा तो माहीत नसतो. नक्कीच आम्ही येणाऱ्या व्हिडिओमध्ये ते सांगू, तो इश्यू नाही आहे. पण तुमच्याकडे सुद्धा तुम्ही रिसर्च करत राहिले पाहिजेत, कारण की हे जो एक डिसिजन राहील हा तुमचा करिअर चेंजिंग डिसिजन राहील. सो त्यामुळे तुम्ही कुठलीही यामध्ये हायगाई न करता याबद्दल जेवढं होईल तेवढं रिसर्च केलं पाहिजे. आता भरपूर टाईम प्रत्येक स्टुडंटकडे अवेलेबल असतोच, तसं आम्ही पण ट्राय करू जसं जसं समोर प्रोसेस जाईल व्हिडिओ टाकण्याची. त्यासाठी तुम्ही नक्कीच सबस्क्राईब जरूर करून ठेवा अपकमिंग व्हिडिओसाठीच. तर हे आजचे काही टॉप मिस्टेक्स होत्या ज्या की एका स्टुडंटने अवॉइड केल्या पाहिजेत.